कधी कधी काय होतं, झुपणी लागत नाही तरी सुद्धा वारी पाहिला देते, असं होत असतं कधी कधी. तुका म्हणे लाभ व्यापार करा काय फार शिकवावे. तुकोबाराय बोलतायत लाभ होईल असा व्यापार करा ना, लाभाचा फायद्याचा व्यापार करा. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम, नुकसान होईल असा व्यापार असा व्यवहार माणसाने करू नये. मग कसा करावा? लाभ होईल असा करावा. आणि लाभाची संकल्पना चांगली लक्षात ठेवा. जे आपलं नाही ते आपल्याला मिळणं याला लाभ म्हणायचं नाही. मग जे आपलं आहे, जे आपण स्वतः आहोत तेच आपल्याला मी म्हणून मिळणं याला म्हणायचे लाभ. आणि हा लाभ पारमार्थिक लाभ आहे. हा पारमार्थिक लाभ मिळण्याकरता माणसाने प्रयत्न केला पाहिजे. अजून सांगू, परमार्थामध्ये होणारा लाभ हाच खरा लाभ आहे. आजच्या भाषेमध्ये तो सुखाचा लाभ आहे. आणि जर व्यवहारातल्या लाभाचा विचार करायचा झाला तर व्यवहारामध्ये तुम्ही ज्याला ज्याला लाभ म्हणाल ते सगळे लाभ हे सुखाचे ठरणार नाहीत. मग ते परिणामतः तर दुःखाचे आहेच, पण स्वरूपाने सुद्धा ते दुःखाचेच आहेत. विठाला विठाला मग महाराज, आमचा प्रश्न आहे, लाभाचा विचार तुम्ही आम्हाला एवढ्या अट्टहासाने सांगताय लाभ होईल असा व्यापार करा. हा लाभाचा व्यापार करा, लोभाचा करायचा नाही. लोभासाठी प्रयत्न करायचा आहे, दुसऱ्याची वस्तू मिळण्याकरता प्रयत्न करायचाच नाही. जे आपलं आहे, जे आपल्या हक्काचं आहे, जे आपलं स्वतःचं आहे त्याच्याकरता प्रयत्न करावा. आम्हाला सांगा ना, तुम्ही याच्याकरता प्रयत्न केला का? आणि तुम्हाला तो लाभ प्राप्त झाला का? तुकोबाराय म्हणतात का नाही झाला? आमच्या जीवनात तर हा लाभ नित्य प्राप्त आहे. आम्हाला या लाभाची अनुभूती नित्य आहे. नित्य नित्य जोडे त्याचे साच नित्य सदा सर्व काळ या लाभाचा अनुभव आहे. माता महाराज, तुम्हाला जो लाभ मिळाला असं तुम्ही सांगतायत, तो लाभ सुखाचा का दुःखाचा? पारमार्थिक लाभ कशाचा आहे? सुखाचा आहे. आणि व्यावहारिक लाभ कशाचा आहे? दुःखाचा आहे. तुकोबारायांना कोणता मिळालाय? तुम्हाला असं वाटतं का तुकोबारायांनी संसार केला? नाही. मग तुकाराम महाराजांना मिळालेला लाभ सुद्धा कसला असणार आहे? सुखाचाच आहे. अगदी सांसारिक परिस्थिती तुकोबारायांची पहा. संसारामध्ये ज्याला आपण लाभ म्हणतो, धन पुत्र दारा किंवा धन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून, हे सगळंच तुकोबारायांच्या जवळ काहीच नव्हतं याच्यापैकी. धन म्हणावं तर ते कधीच निघून गेलं. दुष्काळी आटिले द्रव्य निलामा. आम्ही सदैव सुडे पुत्री आम्ही सदैव सुडके. धन तुकोबारायांच्या जवळ होतं पण ते गेलं. धन गेलं यात नवल नाही महाराज. पुढं दारा, दारा म्हणजेच पत्नी, पत्नी सुद्धा स्त्री एक. अन्न, अन्न. बरं ती मेली म्हणजेच काय? आजारी होऊन मेली, तिला काही प्रारब्धजन्य रोग जडला असं नाही. मग खायला मिळालं नाही म्हणून, ही तुकोबारायांची भाषा आहे बरं, मी नाही सांगत. तुकोबारायांची पत्नी कशाने मेली? खायला मिळत नाही म्हणून मेली. आता आपल्याकडे पण मरतात पण जास्त खाल्लं म्हणून मरतात. तुकोबारायांची पत्नी कशाने मेली? खायला मिळालं नाही म्हणून मेली. बरं त्यांची मुलं सुद्धा गेली ना, पोरं मेले, बरे झाले, पोरं सुद्धा गेली. धन दारा पुत्र जनाचा विचार करा. जन कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. गावातल्या लोकांनी तुकोबारायांना गावात राहू दिलं नाही. गावात राहावे कोण्या बळे तुकोबारा म्हणतात. कसं राहावं? का लोक आम्हाला समजूनच घेत नाहीत, लोक आम्हाला येऊ देत नाही गावात. तुकाराम महाराज, तुम्ही तुमचा डोंगर तिकडं जा, इकडं आमच्यात येऊ नका. म्हणजेच धन गेलं, दारा गेली, पुत्र गेलं, जनामध्ये बंधू सोयरे पिसून हे सगळं आलं. सगळंच तुकोबारायांकडं काहीच नाही. सगळ्याच्या संबंधाने तुकोबाराय फकीर आहेत, सगळ्याच्या संबंधाने तुकोबाराय दरिद्री आहेत. तुकोबारायांना याच्यापैकी कोणताही लाभ प्राप्त नाही. म्हणजेच व्यावहारिक लाभ तुकोबारायांकडे नाही, पण पारमार्थिक लाभाचा विचार करा. तुकोबारायांना विचारलं, महाराज संसारातला कोणताही लाभ तुमच्याकडे नाही, मग आता तुम्हाला फार त्रास होत असेल, फार दुःख वाटत असेल. तुकोबाराय म्हणतायत, बाईला मेली बरी झाली. ती मेली, बायको गेली, धन गेलं,
पोरग गेलं, लोक सोडून गेले म्हणून हा मला काय दुःख झालं असं अजिबात नाही. आमचं असंच आहे, जी परिस्थिती मिळेल त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहावं. करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी तोड गणे संचिता वाजोनी तोड गणे संचिता वाजोनी तोड गणे संचिता वाजोनी तोड गणे संचिता वाजोनी करावे ते मनी समाधान करावे ते करावे ते म्हणी समाधान. हे जे समाधान आहे ना, ही जी सुखाची स्थिती आहे ना, हीच तुकोबारायांचा लाभ प्रगट करते. तुकोबारायांना प्राप्त झालेला लाभ हा व्यावहारिक किंवा सांसारिक लाभ नाहीच आहे. आणि जर सांसारिक लाभ असता तर समाधान करता आलं नसतं. ज्या अर्थी तुकोबारा म्हणतात करावे ते म्हणी समाधान, त्या अर्थी तुकोबारांना प्राप्त झालेला लाभ कोणता आहे? पारमार्थिक लाभ आहे. मग महाराज, पारमार्थिक लाभ म्हणजे सुखाचा लाभ तुम्हाला प्राप्त झालाय. आता आम्हाला सांगा, आम्हाला सुद्धा या लाभाची अपेक्षा आहे. आम्हाला सुद्धा हा पारमार्थिक लाभ प्राप्त व्हावा असं वाटतंय. तुम्हाला कशाने झाला, कोणत्या साधनेने झाला, त्याच्याकरता तुम्ही काय केलं सांगा ना. तुकोबारा सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, 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 सुखाचे व्यवहारी सुखाचे व्यवहारी सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे 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 व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे, संगती पंगती संगती पंगती संगती पंगती देवास वेगळे, संगती पंगती संगती पंगती संगती पंगती देवास वेगळे. आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे, संगती पंगती संगती पंगती संगती पंगती देवास वेगळे, संगती पंगती संगती पंगती संगती पंगती देवास वेगळे. काठीवारी दुःख लाभ झाला, आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. तुकोबारा म्हणतायत आमच्या जीवनामध्ये जो लाभ प्राप्त झाला हा लाभ सामान्य लाभ नाही. हा कोणता लाभ आहे? सुखाचा लाभ आहे. आणि हा कशाने प्राप्त झालाय तर याच्याकरता
आम्ही केलेली साधना आहे, याच्याकरता आम्ही केलेला धंदा आहे, याच्याकरता आम्ही केलेला व्यापार आहे, याच्याकरता आम्ही केलेला व्यवहार आहे. कोणता आहे? सुखाचे व्यवहारी. आम्ही केलाय व्यवहार, आम्ही केलाय व्यापार, आम्ही केलाय धंदा व्यवसाय. कोणता? सुखाचा व्यवसाय. लाभही सुखाचा आहे आणि व्यवसाय सुद्धा सुखाचाच आहे. काय गंमत आहे, अगदी सुरुवातीलाच एक गोष्ट सांगून ठेवतो. व्यवहारालाही सुखाचा म्हटलंय आणि लाभालाही सुखाचाच म्हटलंय. पण दोन्ही ठिकाणी व्यवहाराचं विशेषणही सुखच आहे आणि लाभाचं विशेषणही सुखच आहे. पण दोन सुखांमध्ये मात्र फरक आहे. हां, दोन सुखांमध्ये फरक आहे. काय? लाभाचं विशेषण असणारं सुख हे स्वरूपाचं वाचक आहे. भाषा कळते का? पहा, थोडीशी अवघड वाटेल पण ऐकून ठेवा. लाभाचं विशेषण असणारं सुख हे स्वरूपाचं वाचक आहे आणि व्यवहाराचं विशेषण असणारं सुख हे साधनेच्या सुलभतेचं वाचक आहे. विठाला तुकोबाराय बोलतात, हो मला स्वरूपाचा लाभ झाला, स्वरूप सुखाचा लाभ झाला. अर्थात मला सुख प्राप्त झालं. कशाने झालं? त्याच्याकरता मी व्यवहार केलाय आणि तो व्यवहार कशाचा आहे? सुखाचाच आहे. प्रश्न असा पडतो, तुकाराम महाराजांनी व्यवहार केला का? आणि जर केला असेल तर तुकाराम महाराजांना पारमार्थिक म्हणायचं का व्यावहारिक म्हणायचं? विठाला 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 विठाला. जो माणूस स्वतः छातीला हात लावून सांगतोय, हो मी व्यवहार केला, हो मी धंदा केला, हो मी व्यवसाय केला, हो मी व्यापार केला, त्याला विचारा तू व्यावहारिक आहे, तू धंदेवाईक आहेस, तू व्यावसायिक आहेस का तू पारमार्थिक आहे? काय वाटतं आपल्याला? धंदा करणारा हा धंदेवाईक होईल, व्यापार करणारा हा व्यापारी होईल, व्यवसाय करणारा हा व्यावसायिक होईल आणि व्यवहार करणारा हा व्यावहारिक होईल. जर तुकोबारांनी धंदा केला असेल तर ते धंदेवाईक ठरतील, त्यांनी जर व्यापार केला असेल तर ते व्यापारी ठरतील आणि त्यांनी जर व्यवहार केला असेल तर ते व्यावहारिक ठरतील. मग आता सांगा, तुकोबाराय व्यावहारिक का पारमार्थिक? तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणतात ना मी व्यवहार केलाय, ते स्वतः काय म्हणतात? मी काय केलाय? व्यवहार. मग ते व्यावहारिक का पारमार्थिक? त्यांनी स्वतः म्हणजे त्यांच्या बोलण्यावर पण आपला विश्वास. त्यांनी व्यवहार केला म्हणजे ते सिद्ध कोण होत आहेत? व्यावहारिक होत आहेत. फक्त अडचण एवढीच आहे, त्यांनी केलेला व्यवहार हा संसाराचा किंवा प्रपंचाचा आपल्यासारखा व्यवहार नाही. आपला व्यवहारच पोट भरण्याचा आहे. आपला व्यवहार कशाचा आहे? पोट भरण्याचा व्यवहार आहे. आणि त्यांचा व्यवहार हा व्यवहारच सुखाचा आहे, म्हणजे त्यांचा व्यवहार सुद्धा पारमार्थिक आहे. विठाला विठाला व्यवहार म्हणा, व्यवसाय म्हणा, व्यापार म्हणा किंवा धंदा म्हणा, काय केलंय? दिन रजनी हाची धंदा, रजनी हाची धंदा, रजनी हाची धंदा, रजनी हाची धंदा. गोविंदाचे वाडी, गोविंदाचे वाडी, गोविंदाचे वाडी, गोविंदाचे वाडी, गोविंदाचे वाडी. रजनी हाती धंदा, गोविंदाचे वाडी, गोविंदाचे वाडी, गोविंदाचे वाडी. रजनी हाती धंदा, गोविंदाचे वाडी, दिन रजनी हाची धंदा. कोणाचा धंदा आहे हा? आपला नाही, तुकोबारायांचा धंदा आहे. तुकोबारायांनी रात्रंदिवस धंदा केला म्हणजेच तुकोबाराय कोण झाले? धंदेवाईक झाले ना, व्यावहारिक झाले. पण त्यांचा धंदा आपल्यासारखा घेण्या देण्याचा व्यवहार नाही. त्यांचा धंदा एकच, गोविंदाचे पवाडे, भगवंताचं नामस्मरण. अर्थात भक्ती हा त्यांचा धंदा आहे, भक्ती हा त्यांचा व्यवसाय आहे, भक्ती हा त्यांचा व्यवहार आहे. कुणाचा? कुणाचा? तुकाराम महाराजांचा. आता आपण सांगा, आपण काय धंदा करतो? आपला धंदा आपण प्रत्येकाने विचारावं. खरं सांगू का, म्हणजे आता आपण अगदी आहेत माझ्यासमोर, माझ्या सगळे परिचयाचे आहेत म्हणून मी थोडंसं पोटातलं बोलतो. आमचं काय झालंय, तुकोबारायांनी व्यवहार म्हणून जे केलं
तो सुद्धा परमार्थ ठरला. तुकोबारायांनी व्यवहार म्हणून जे केलं तो सुद्धा काय ठरला? परमार्थ. आणि आपण परमार्थ म्हणून जे करतो ते सुद्धा आपला काय ठरतो? हां, हे तर त्यांच्यातलं आपल्यातलं फरक आहे किंवा अंतर आहे. विठाला 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 विठाला. त्यांच्या व्यवहारात आणि आपल्या व्यवहारात फार मोठं अंतर आहे. हे अंतर जोपर्यंत मिटत नाही ना तोपर्यंत आपल्याला स्वतःला पारमार्थिक म्हणून घ्यायचा अधिकार नाही. लक्षात ठेवा. आपण गळ्यात माळा घालू, आपण वाऱ्या करू, आपण व्रत करू, आपण साधना म्हणून घेऊ आणि लोकांना दाखवायला आपण स्वतःला महाराज आहे म्हणून घेऊ, पण आपण पारमार्थिक तेव्हाच होऊ केव्हा? जेव्हा तुकोबारायांनी जो व्यवहार केला तो व्यवहार आणि त्यांनी जसा केला तसा आपल्याला जमेल तेव्हाच. विठाला 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 विठाला. त्यांचा व्यवहार म्हणजे दुसरं काही नाही. गोविंदाचे पवाडे, भगवंताचं नामस्मरण. अर्थात एका शब्दात सांगायचं झालं तर तुकोबारायांचा व्यवहार म्हणजेच भक्ती आहे. तुकोबारायांचा व्यवहार म्हणजेच काय? भक्ती आहे. आणि भक्ती ही सोपी का कठीण? भक्ती कशी आहे? सोपीच आहे. म्हणून तर त्याला सुखाचं म्हटलंय ना. त्याला काय म्हटलंय? सुखाचा व्यवहार. भक्ती हा व्यवहार केलाय पण तो कसा आहे म्हटलंय? सोपा आहे म्हणजे सुखाचा आहे. आता मला आपल्यासमोर एक छोटासा मुद्दा ठेवायचा आहे, थोडंसं लक्ष देऊन ऐका. थोडासा एक म्हणजेच पारमार्थिक क्षेत्रामध्ये आणि परमार्थ करणाऱ्या माणसाला कायम पडावा असा प्रश्न आहे. आपल्यालाही कधी पडला असेल पण त्याचा पुन्हा एकदा उच्चार करून थोडंसं विस्ताराने चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुकोबाराय आपला व्यवहार सांगतायत कोणता? भक्ती. तुकोबारायांचा व्यवहार कोणता आहे लक्षात? भक्ती आहे. भक्ती हा व्यवहार तुकोबारायांनी केला. मग भक्ती हा व्यवहार सुखाचा का दुःखाचा याचा थोडासा विचार करायचा आहे. सुखाचा आणि दुःखाचा याच्याकरता दोन समानार्थी शब्द सांगतो. सुखाचा म्हणजेच सोपा आणि दुःखाचा म्हणजेच अवघड अर्थात कठीण. लक्षात. मग आता भक्तीला सुखाचं म्हणायचं का दुःखाचं म्हणायचं? म्हणजेच भक्तीला सोपं म्हणायचं का भक्तीला अवघड म्हणायचं? तर तुकोबारायांची काही वचनं आपल्याला अशी पाहायला मिळतात. स्पष्टपणे तुकोबाराय बोलतायत भक्तिपंथ बहु सोपा नाम संकीर्तन साधन पै सोपे. भक्ती कशी आहे? भक्ती कशी आहे? सोपी आहे. ही तुकोबारायांची भाषा आहे. पण पुन्हा आपण जर नेहमी परमार्थ करत असू, चिंतन श्रवण करत असू, गाथेचं चिंतन करत असू तर आपल्याला हाही प्रश्न पडेल की ज्या तुकोबारायांनी भक्तीला सोपं म्हटलंय तेच तुकोबाराय म्हणतात की भक्ती ते कठीण सुळावरील पोळे निवडे तो बळी शूर निवडे तो बळी निविळा शूर. भक्ती ते कठीण सुळावरील पोळे निवडे तो बळी निविळा शूर निवडे तो बळी निविळा शूर. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. अगोदर प्रमाण पाहिलं भक्तिपंथ बहु सोपा. एकीकडे तुकाराम महाराज म्हणतात भक्ती कशी आहे? सोपी आहे. आणि तेच तुकोबाराय दुसरीकडे म्हणतात भक्ती तो कठीण. मग आता पुन्हा प्रश्नाचं उत्तर द्या, भक्ती कठीण का सोपी? बरं तुकाराम महाराज काय म्हणतात हे थोडा वेळ बाजूला ठेवा ना. आपण सगळेच भक्ती करतो की नाही? आपल्याला वाटतं आम्हाला कोणी भेटलं तर म्हणावं ह ब प आले. ह ब प म्हणजेच काय? ह ब प हरिभक्त परायण. हा, हरी भक्ती परायण. हरीच्या भक्तीमध्ये जो परायण आहे म्हणजे जो भक्ती करतो त्याला म्हणावं ह भप. आपल्याला भक्त म्हणावं असं वाटतं ना आपल्याला. मग आपणही भक्ती करतोय म्हणजेच आपण भक्त आहोत. सांगा बरं तुम्ही भक्ती करता कठीण का सोपी? तुम्ही कोणत्या देवाची करायची, कधी करायची, कशी करायची हा तुमचा भाग. पण तुम्ही जी भक्ती करता ती कठीण का सोपी? कठीण आहे? सोपी आहे? आता कोणी सोपी म्हणतंय तुमच्यात एक मत करा, नाही तर मग आता इथं निवडणूक घ्यायला लागेल. आता काय अजून 4-6 महिने बाकी आहेत तोपर्यंत दम काढा. नक्की भक्ती कठीण का भक्ती सोपी हा फार मोठा प्रश्न आहे महाराज. परमार्थामध्ये याचा विचार विस्ताराने करावा असा हा विस्ताराचा विचार आहे. थोडक्यात आपल्या समोर ठेवणार आहे. भक्तीला कठीण म्हणायचं का सोपं म्हणायचं? फार सोपं आहे. तोंडाने राम राम उच्चारायला नामसंकीर्तन साधन पै सोपे. काय कष्ट लागतात? राम म्हणायला कष्ट आहे का? नाही कष्ट. मग सोपी का कठीण? सोपी. बरं कीर्तनात 2 तास बसायचं, इकडचा पाय इकडं घे, इकडचा पाय इकडं घे. बरं बसल्यानंतर माणसं मागं बसतात का? पुढं चुळबुळ सुद्धा करता येत नाही. हा, मांडी मुडली तर पाय पसरता सुद्धा येत नाही. कठीण का सोपं? कठीण. आत्ता म्हटलं 2 मिनिटापूर्वी सोपं आणि लगेच म्हणतायत
तुम्हीच नक्की बरं दोघांची 2 मतं असेल तर ते ठीक आहे ना, एकाचीच 2 मतं व्हायला लागली तिथं. हां, विमतम आणि विमतम मिथ्या हे असं आहे. चला, मतामध्ये भिन्नता येते. कारण काय? कारण असं आहे, तुकाराम महाराजांनीच हा गोंधळ घातलाय. मी जाणीवपूर्वक बोलते बरं. हा गोंधळ आपल्या समोर कोण ठेवलाय? तुकोबारांनीच ठेवलाय. काय? तुकाराम महाराज म्हणतात भक्ती कशी आहे? सोपी आहे, सुखाचा व्यवहार आहे. आणि तेच म्हणतात भक्ती तो कठीण म्हणजे दुःखाचा अवघड व्यवहार आहे. मग नक्की सोपं का कठीण हा प्रश्न तसाच आहे. विठाला विठाला. चला, मी तुम्हाला हे उत्तर मिळण्याकरता एक छोटासा प्रश्न विचारणार आहेत आपण जागे आणि अजून वेळ आहे कीर्तन संपायला. छोटासा प्रश्न विचारायचा आहे, ऐकताय ना? उत्तर द्यायचे मला. काय? एका माणसाला 2 मुलं आहेत. एका माणसाला 2 मुलं आहेत. एकाचं वय आहे 6 वर्ष आणि एकाचं वय आहे 4 वर्ष. कळती माझी भाषा? एकाचं वय आहे 6 वर्ष, दुसऱ्याचं वय आहे 4 वर्ष. उत्तर 2च शब्दात द्यायचं, दोन्हीपैकी एका शब्दात, मोठा किंवा छोटा. उत्तर किती शब्दात द्यायचे? दोन्हीपैकी एक, मोठा किंवा छोटा. ज्याचं वय 6 वर्ष आहे त्याला मोठा म्हणायचं का छोटा? ज्याचं वय 6, व्यवहाराच्या अंगाने सांगा. तुम्ही काय लय बारीक काय पाहू नका त्याच्यात. लय बारीक पाहिलं काय दिसतंय माणसाला? व्यवहाराच्या अंगाने पहा. ज्याचं वय 6 वर्ष आहे त्याला तुम्ही मोठा म्हणता का छोटा? मोठा. आणि ज्याचं वय 4 वर्ष आहे त्याला काय म्हणता? छोटा. छोटा. आता उदाहरण आपल्याला कळलं, प्रश्नाची उत्तर सुद्धा तुम्ही बरोबर दिली. असाच प्रश्न आहे, फक्त थोडासा वेगळा आहे. एका माणसाला 3 मुलं आहेत. आता किती मुलं आहेत? 3 आहेत. एकाचं वय आहे 6 वर्ष, दुसऱ्याचं वय आहे 5 वर्ष आणि तिसऱ्याचं वय आहे 4 वर्ष. ज्याचं वय 6 वर्ष आहे त्याला मोठा म्हणणार का छोटा? मोठा. ज्याचं वय 6 वर्ष आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? मोठा. मोठा. ज्याचं वय 4 वर्ष आहे त्याला तुम्ही काय म्हणणार? छोटा. छोटा. आणि ज्याचं वय 5 वर्ष आहे त्याला मधवा. मधवा. उत्तर 2च शब्दात द्यायचे, मोठा किंवा छोटा. मी का अगोदरच सांगितलं होतं ना प्रश्न विचारताना, उत्तर या दोन्ही शब्दात द्यायचे, एकतर मोठा तरी म्हणा किंवा एकतर छोटा तरी म्हणा. मग ज्याचं वय 6 वर्ष आहे तो मोठा का छोटा? मोठा. ज्याचं वय 4 वर्ष आहे तो मोठा का छोटा? छोटा. आणि ज्याचं वय 5 वर्ष आहे तो मधला. परत गोंधळच आहे. हा, वा, गोड उत्तर दिलंय. ज्याचं वय 6 आहे त्याच्यापेक्षा छोटा आणि ज्याचं वय 4 आहे त्याच्यापेक्षा मोठा. म्हणजे जो 6 वर्षाचा आहे त्याला फक्त मोठा म्हणता येतं, जो 4 वर्षाचा आहे त्याला फक्त छोटा म्हणता येतं, पण जो 5 वर्षाचा आहे ना त्याला छोटाही म्हणता येतं आणि त्याला मोठाही म्हणता येतं. तसंच आमच्या भक्तीला सोपंही म्हणता येतं आणि आमच्या भक्तीला कठीणही म्हणता येतं. आता थोडंसं सिद्धांताकडे अजून जवळ या. जसं 6 वर्षापेक्षा 5 वर्षाचा छोटा आणि 4 वर्षापेक्षा 5 वर्षाचा मोठा, तसं भक्ती कुणापेक्षा सोपी आणि भक्ती कुणापेक्षा कठीण, कुणासाठी भक्ती कठीण आहे आणि कुणासाठी भक्ती सोपी आहे याचाही विचार केला पाहिजे ना. तर अगदी याच्याकरता तुम्हाला मी समर्पक प्रमाण सांगेल. तुकोबारायांचंही प्रमाण सांगतो आणि नारद महर्षींचं भक्तिसूत्रातलंही प्रमाण सांगतो. भक्ती सोपी कुणा करता? तुकोबाराय सांगतायत, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, ज्याला दोधनी घेतो असे, ज्याला दोधनी घेतो येते, ज्याला दोधनी घेतो येते. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, ज्याला दोधनी घेतो येते, ज्याला दोधनी घेतो येते, सहारा दोधनी घेतो येते. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. इथला हा जो सर्व शब्द आहे ना हा साधनेचा वाचक हे लक्षात ठेवा बरं. मी हे स्वतःच्या मनाने सांगत नाही, मी तुम्हाला पुरावा सांगेल भक्तिसूत्रातला. कारण भक्तिसूत्रामध्ये भगवत प्राप्तीच्या साधनांचा विचार आहे. अनेक साधनं सांगितलीत भगवंताला प्राप्त करून घेण्याची, अर्थात सुखलाभाची साधनं सांगितली. आणि या सगळ्या साधनांची तुलना करत असताना नारद महर्षी म्हणतायत भक्ती ही सोपी आहे, भक्ती सुलभ आहे. कुणापेक्षा सोपी आहे? तर नारद महर्षी स्पष्टपणे बोलतायत. इथं तुकोबारायांची भाषा आहे सर्वाहुनी आणि नारद महर्षींची भाषा आहे अन्यस्मात् सौलभ्यम भक्तौ. भक्ती अन्यस्मात् सुलभ आहे, इतरांपेक्षा सुलभ आहे.
इतर सर्वांपेक्षा भक्ती कशी आहे? सोपी आहे. आता इतर कोण? भगवंताला, देवाला, सुखलाभाला प्राप्त करून घेणारी जगातली जेवढी साधनं आहेत, जगातले जेवढे व्यवहार आहेत, त्या सगळ्या व्यवहारांपेक्षा भक्ती कशी आहे? सोपी आहे. योगापेक्षा भक्ती सोपी, तपापेक्षा भक्ती सोपी, दानापेक्षा भक्ती सोपी, धर्मापेक्षा भक्ती सोपी, कर्मापेक्षा भक्ती सोपी, अगदी ज्ञानापेक्षा सुद्धा भक्ती सोपी. मग भक्ती सोपी का कठीण? सोपी हे सिद्ध झालं. पण आता कठीण कशी? कारण आपण हा सिद्धांत मांडलाय काय? भक्तीला सोपंही म्हणता येतं आणि भक्तीला कठीणही म्हणता येतं. मग भक्ती जर सोपी असेल तर अन्यस्मात् सौलभ्यम म्हणून तिला इतर साधनांपेक्षा सोपी म्हणा. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, इतर साधनांपेक्षा ती सोपी आहे असं म्हणा. पण भक्ती कठीण कुणापेक्षा आणि भक्ती कठीण कुणासाठी याचा जर विचार करायचा असेल तर भक्ती कठीण कुणासाठी? जो भगवंताच्या प्राप्तीचा किंवा पारमार्थिक म्हणून कोणताही व्यवहार करत नाही, जो परमार्थच करत नाही, ज्याला परमार्थ कळतच नाही आणि जो देवाला मानतच नाही, त्याच्याकरता मात्र भक्ती कशी आहे? कठीण आहे. आणि हे खरंच लक्षात ठेवा बरं. आता याच्याकरता एक छोटंसं उदाहरण सांगतो. एकदा भजन करा विठ्ठल विठ्ठल.